चला मग आज मस्त असे आपण मिरची भजी करूया। अगदी मार्केटसारखे दिसायलेत ना, आणि खायलाही खूप छान झाली होती। मी केली होती घरी, तर तीच रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण बघा। तर खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळ लागतो हे मिरची भजी करण्यासाठी। तर हे मी घेतलेलं आहे साहित्य, 1 वाटी बेसन घेतली, ओवा, जिरे, लसण, हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचं कूट, साखर, चवीपुरतं मीठ आणि खायचा सोडा। तर एवढं कमी साहित्य या मिरची भज्याला लागते। तर मिरची भजी करते वेळेस मिरच्याचे देठ अजिबात काढायचे नाही। त्याला मस्त असं मी पाण्यानं धुवून घेतली। मिरच्या धुवून बाजूला ठेवायच्या आणि नंतर आपण बेसनचं घोल करून ठेवूया, म्हणजे ते थोडा वेळ मुरल। तर 1 वाटी बेसन घेतले। तुम्हाला जर जास्त करायचे असले तर तुम्ही जास्त बेसन घेऊन करू शकता। मला थोडेच करायचे होते, तर 1 वाटी बेसन घेतले। ओवा, जिरे, लसण हे मी उकळीमध्ये कुटून घेतलं आणि त्या बेसनमध्ये टाकलं। थोडंसं खायचा सोडा आणि चवीपुरतं मीठ एवढं सगळं घालून पाणी टाकून थोडं जाडसरच बॅटर करून घेतलेलं आहे। जास्त पातळ केलेलं नाही, कारण मिरचीला हे बॅटर लागलं पाहिजे। पातळ जर करसाल तर मिरची भजी अजिबात फुगल्यासारखी दिसत नाही। तर बॅटर ह्या पद्धतीनं करायचे। थोडा वेळ झाकून ठेवलं, नंतर मी त्या मिरच्या घेतल्या, त्याला अशा उभ्या कापून घ्यायच्या मधातून आणि नंतरनं त्याच्यातलं बी एका चमच्याच्या साहाय्यानं, चमच्याच्या दांडीनं मागच्या काढून घ्यायचं। बी काढल्यानंतरनं शेंगदाण्याचं कूट आणि साखर हे भरून घ्यायचं। शेंगदाण्याचं कूट थोडं जास्त ठेवायचं, साखरेचं प्रमाण थोडं कमी। हे भरल्यानंतर आपली एकही मिरची शिल्लक राहणार नाही। सगळं तयारी झाल्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली, तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये मस्त अशी मिरची भजी तळून घेतले। तर बघा एकदम बॅटर बरोबर झालेलं आहे, कढईमध्ये इकडे तिकडं पसरत नाही, तर मिरचीला चिटकून राहिले। तर आपलं हे बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे। जास्त पातळ बॅटर करायचं नाही। तर मस्त असे गरम गरम मिरची भजी तयार झाल्यानंतर मी चाकूनं कट केले आणि नंतर ते टमाट्याच्या सॉससोबत सगळ्याला खायला दिले। तर खरंच खूप छान झाले होते आणि मिरची भजी टमाट्याच्या सॉससोबत खूप छान लागतात। अशा पद्धतीनं तुम्ही मिरची भजी केल्यानंतर कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा आणि